आजीच्या गोष्टी। मान काप्या। रात्रीचा गडद अंधार होता। ही दोन मुलं अंधारात वाट काढत शेतात चालली होती। त्यांच्या शेतातील घरात जिथे एकेकाळी त्यांच्या आजारी आजीला ठेवण्यात आलं होतं, तिथेच ती या दोन मुलांना गोष्टी सांगायची। पण आता ती हे जग सोडून गेली होती। मुलांना मात्र खात्री होती त्यांची आजी त्यांच्यासाठी परत येणार आणि त्यांना भूतांच्या गोष्टी सांगणार। घाबरत घाबरत ती भावंड एकमेकांचा हात घट्ट पकडून होती। मध्येच पाठी वळून कोणी त्यांचा पाठलाग तर करत नाही ना, याची ती खात्री करत होती। अखेरीस ते घराजवळ आले। ते घर किती भकास वाटत होतं। त्यांनी हळूच घराचं दार उघडलं। दाराचा करकर आवाज त्या स्मशान शांततेत फारच भयानक वाटत होता। आजी, छोटीने दारातून हलकंच आत वाकून आजीला आवाज दिला। आजी, तू इथे आहेस का? समोरून काहीच उत्तर आलं नाही। ते हळूच घरात शिरले। दादाने घराचं दार आड केलं। दादा, आजी तर इथे कुठेच दिसत नाही। छोटी रडायला लागली। दादाने तिला आजीच्या खाटेवर बसवलं आणि तोही तिथे बसला। आजी येणार, ती नक्की येणार, तो तिची समजूत काढत होता। अचानकच हवेतील वातावरण बदललं आणि जोराचा वारा वाहू लागला। हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला। घराचं दार आपोआपच त्याच करकर आवाजात उघडलं गेलं। बाहेर ती आली होती। त्यांची मृत पावलेली आजी दारात उभी होती। ती कर्कश आवाजात जोरजोरात हसू लागली। तो आवाज फारच भीतीदायक वाटत होता। छोटीने दादाला घट्ट मिठी मारली। आजीचं ते भयानक रूप पाहून दोन्ही मुलं घाबरली होती। ती थरथर कापत होती। आजीने घरात पाय ठेवला आणि अचानक सगळं काही शांत झालं। रातकिड्यांचा आवाज नाही, नाही शेतातून वाहणाऱ्या त्या वाऱ्याचा आवाज। तुम्हाला गोष्ट ऐकायची आहे ना? मुलांनी होकारार्थी मान हलवली। आजी हळूहळू त्यांच्या जवळ तिच्या खाटेवर येऊन बसली। ऐका तर मग, आजच्या गोष्टीचं नाव आहे मान काप्या। आजीने तिची गोष्ट सांगायला सुरुवात केली। फार वर्षांपूर्वीची गोष्ट। एक छोटंसं गाव होतं, एका छोट्याशा डोंगरावर वसलेलं। सगळं सुखात आनंदात चाललं होतं। प्रत्येकाची छोटीशी शेती आणि एक दोन पाळीव जनावरं होती। गावातील गावकरी सगळेच गुण्यागोविंदाने राहत होते। कसलीच भांडणं नाहीत की कसली कुरकुर। पण अचानक त्या गावाला जणू कोणाची तरी नजरच लागली। हसत्या खेळत्या गावाचं पार स्मशान होऊन गेलं होतं। अचानकच गावातील एकेका घरात रक्ताचे पाट वाहू लागले। सुरुवातीला तर हे सगळं काय होतंय, गावात नक्की काय घडतंय, याची कोणालाच कल्पना नव्हती। देवाचा कोप म्हणून सर्व घाबरून होते। अनेक उपाय केले, पण काहीच फरक पडत नव्हता। एका रात्रीत एखाद्या घरातील सर्वांचाच अचानक खून व्हायचा। तोही असा तसा नाही, त्या मृत माणसांची डोकी गायब असायची। आश्चर्य म्हणजे या मृत्यूच्या विळख्यात फक्त माणसंच नाही तर मुकी जनावरही सापडत होती। सगळे गावकरी खूप घाबरले होते। निम्मे तर गाव सोडून पळूनही गेले होते। आज काय तो सोक्षमोक्ष लावून हा नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्याचं सर्वांनीच ठरवलं। संध्याकाळ झाली तसा हळूहळू सूर्य डोंगराआड लपू लागला। तशी सर्वांच्या छातीत धडकी भरली। एक एक क्षण प्रहरासारखा मोठा वाटत होता। सगळे आपापल्या घराच्या खिडकीतून पहारे देत होते। सगळ्यांकडे काठ्या आणि कोयते होते। काहींनी बाहेर कंदील ठेवले होते। कुणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू आला। तो आला होता म्हणून सगळे सज्ज होते। इतक्या सर्वांना मारणारा तो नेमका आहे तरी कोण? सगळ्यांचा राग उफाळून येत होता। तो कंदिलाच्या प्रकाशात आला। तो तर सदा होता। दारूच्या नशेत तो अडखळत येत होता।
सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. काही कळायच्या आतच सदाचं शिर धडावेगळं झालं. सदाचा निस्तेज देह धाडकन खाली पडला. त्याच्या पाठून अंधारातून 6 फुटाची धिप्पाड आकृती बाहेर आली. लोक त्या आकृतीकडे पाहत होते, पण त्यांचे हातपाय सुन्न पडले होते. हातापायनं त्राणच उरला नव्हता. त्या देहाला त्याचं शिरच नव्हतं. मान काप्या. हातात भला मोठा कोयता होता. त्याने आपल्या पाठीवरील रक्ताळलेली ती गोण खाली ठेवली. त्यात सदाचं शिर टाकलं आणि आला तसा अंधारात पुन्हा गायब झाला. एक एक गावकरी हळूहळू घरातून बाहेर येऊ लागले. त्यांच्या समोरच त्या राक्षसी आकृतीने एका गावकऱ्याचा शिरच्छेद केला होता. आणि हे केवळ त्या राक्षसाकडे, त्याच्या भीमकाय शरीराकडे आणि त्याच्या हातातील रक्ताळलेल्या कोयत्याकडे पाहत राहिले. कित्येक दिवस तो निष्पाप गावकऱ्यांना मारत राहिला. जाताना तो सोबत गावकऱ्यांचे, त्यांच्या पाळीव जनावरांचे शिर घेऊन जाई. म्हणून लोक त्याला मानकाप्या म्हणू लागले. काही लोकांनी त्याचा पाठलाग केला. तेव्हा असं कळलं की तो एका ओसाड माळरानात रात्रीचा थांबत असे. तिथेच तो आपल्या सोबत आणलेली माणसांची आणि प्राण्यांची डोकी गोणीतून बाहेर काढून ती स्वतःच्या धडावर लावण्याचा प्रयत्न करत असे. पण जेव्हा ती काहीच कामाची नाहीत हे त्यांच्या लक्षात येई, तेव्हा तो त्याच द्वेषात आपल्या दुसऱ्या शिकारीकडे निघत असे. मला भीती वाटते दादा. छोटी, खरी गोष्ट तर आता आहे. मानकाप्याचा कहर त्या गावात तसाच सुरू राहिला. एकामागून एक लोकांचे जीव जात राहिले. लोक आता रात्रीची एकत्र पहारा देऊ लागली. पण तरीही मानकाप्याने त्याचा खुनी खेळ चालूच ठेवला होता. काही वर्षांतच घाबरून उरलेले सर्व गावकरी ते गाव सोडून गेले. ते गाव आता स्मशान झालं होतं. साधं कुत्रही त्या गावात फिरकत नव्हतं. लांब लांबवर असलेली घरं आता ओस पडली होती. एके दिवशी एक बैलगाडी त्या गावात आली. कित्येक वर्षांनी त्या गावात कोणीतरी पाऊल ठेवलं होतं. शहरातून एक माणूस त्याच्या छोट्याशा परिवाराला घेऊन त्या गावात आला होता. एक जोडपं आणि त्यांची एक छोटीशी मुलगी, सोबत एक छोटासा कुत्राही होता. ते प्रथमच या गावात आले होते. गावातील या संकटाशी ते पूर्णपणे अनभिज्ञ होते. लगेचच सोबत आणलेल्या थोडाफार सामानाची ते आवराआवरी करू लागले. मुलगी त्यांच्या कुत्र्यासोबत घराच्या पाठच्या मोकळ्या आवारात खेळत बसली होती. काही वेळ तसाच मजेत गेला. अचानकच त्या कुत्र्याला त्या झाडीत काहीतरी विचित्र जाणवलं. तो तिथली माती जोरजोरात खणू लागला. ती मुलगी धावतच तिथे गेली. ती त्याला अडवायचा प्रयत्न करत होती, पण तो काही केल्या ऐकत नव्हता. घरातून आईची हाक येताच ती मुलगी धावत जेवायला निघून गेली. दुपार झाली, संध्याकाळ झाली, हळूहळू रात्र होऊ लागली. इथे आल्यापासून तो कुत्रा काहीसा विचित्रच वागत होता. तो सारखा त्या मातीत लोळून येत होता. नवीनच जागा म्हणून तो खेळत असेल असं समजून कोणी त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. शेवटी रात्र झाली. सगळे दमून काठ झोपले होते. समोरून येणाऱ्या संकटाची यांना फुसटशीही कल्पना नव्हती. मानकाप्या गावात आला होता. तो सरळ यांच्या घराच्याच दिशेने येत होता. अचानकच घराचं दार जोरात वाजलं. तसे सगळेच खडबडून जागे झाले. एवढ्या रात्री कोण आलं असेल? कुत्रा जोरजोरात भुंकू लागला. एकतर विराण झालेलं हे गाव. यावेळी दरवाजा उघडावा की नाही हेच कळत नव्हतं. पण बाहेरून दार जोरजोरात बडवलं जात होतं. किचनमधली सुरी घेऊन मुलीचे वडील दाराजवळ आले. फटीतून बाहेर पाहिलं. अंधारात काही दिसत नव्हतं. कोण आहे बाहेर? कोणीच उत्तर दिलं नाही. काही वेळ शांततेत गेला. पुन्हा एकदा दार वाजलं. कुत्रा जोरजोरात भुंकू लागला. त्या माणसाने सर्व धीर एकवटवून ते दार उघडलं. बाहेर संपूर्ण अंधार होता.
दार उघडताच तो कुत्रा भुंकत घराबाहेर पळाला. त्या कुत्र्याला बघायला तो माणूस 2 पावलं पुढे गेला. तोच त्याचं शिर धडा वेगळं झालं. हातातील कंदील शरीरासकट खाली पडलं. त्याची बायको जोरात किंचाळली. तिने धाडकन दरवाजा लावून घेतला. दरवाजाला आतून कडी घातली. तिने आपल्या मुलीला घट्ट मिठी मारली. त्या दोघीही रडू लागल्या. ती आकृती घराच्या 4ही दिशेने फिरत होती. आपल्या नवऱ्याचा मृत्यू तिने आपल्या डोळ्यांनी पाहिला होता. पण ही वेळ शोक करत बसण्याची मुळीच नव्हती. मानकाप्या कधी घराच्या डावीकडे तर कधी उजवीकडे फिरत होता. मायलेकीचा मृत्यू जणू घराभोवती घुटमळत होता. दोघींचेही श्वास आता वाढले होते. एवढ्यात जोराचा आवाज झाला. बिना डोक्याचं ते धड घरात आलं होतं. त्याच्या एका हातात त्या माणसाचं डोकं होतं तर दुसऱ्या हातात लांबलचक रक्ताने माखलेला कोयता होता. ती बाई आपल्या व आपल्या मुलीच्या तोंडावर घट्ट हात ठेवून होती. ती घराच्या एका कोपऱ्यात लपली होती. त्या शरीराला तर डोकंच नव्हतं. मग त्याला दिसत कसं होतं? त्याच्या अंगावरचे हातावरचे केस हलत होते. हवेतील थोडासाही बदल ते हेरत होते. इतक्यात बाहेरून कुत्रा धावत आला. त्याच्या तोंडात काहीतरी होतं. कुत्रा घरात येण्याची जाणीव त्या शरीराला झाली. लगेचच त्याने हातातील कोयता जोरात फिरवला. कुत्रा तिथेच गार पडला. कुत्र्याच्या तोंडून काहीतरी घरंगळत त्या शरीराजवळ आलं. ते एक मुंडकं होतं, जे तो कुत्रा अख्खा दिवस त्या झुडपातून उखरून काढत होता. त्या बाईला आठवलं तो कुत्रा मातीत काल ओळून येत होता ते. त्या शरीराने ते मुंडकं उचललं आणि तो घराबाहेर पडला. आजी, म्हणजे त्या मानकाप्याला त्याचं मुंडकं मिळालं होतं आणि त्या कुत्र्याने स्वतःचा जीव देऊन त्या दोघींचा जीव वाचवला होता. नाही, गोष्ट अजून संपली नाही. मानकाप्या घराबाहेर पडला. त्याने ती मुंडकी आपल्या मानेवर ठेवली, पण ती मुंडकी देखील त्या मानकाप्याची नव्हती. इथे त्या शरीराला घराबाहेर गेलेलं पाहून या दोघी उठून उभ्या राहिल्या. घरातील त्यांची ती हालचाल त्या मानकाप्याने हेरली. तो तसाच मागे फिरला. त्याने घरात जाऊन सपासप वार केले. तो मानकाप्या आजही त्या गावात आपलं शिर शोधत फिरत आहे. हे ऐकता छोटी जोरात ओरडली. ती किंचाळतच घराबाहेर आली. तिचा भाऊही पळत बाहेर आला. त्यांना असं पळताना पाहून आजी बोलली, छोटी, कुठे पळतेस? आज पळतेस, पण उद्या परत येशील ना आजीच्या गोष्टी ऐकायला? आजीच्या गोष्टी. तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता. बागुलबुवा. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला भूतांचे प्रकार, गोष्टी, सिनेमे यांबद्दलचे नियमित अपडेट मिळत राहतील. इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.